अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः. हे ओंकार स्वरूप गणेशा, विघ्नहर्त्या, पार्वती सुता, गजानना, तुला माझा नमस्कार असो. तू लंबोदर, एकदंत, शूर्पकर्ण इत्यादी नावाने प्रसिद्ध आहेस. तुझ्या हलणाऱ्या कानांपासून जो वारा निर्माण होतो त्या वाऱ्याने तुझ्या सर्व भक्तांची सर्व संकटे दूर होतात. म्हणून तुला विघ्नांतक, विघ्नहर्ता असे म्हणतात. तप्त सुवर्णाप्रमाणे असलेले तुझे मुख शोभून दिसते. उगवत्या सूर्याप्रमाणे असलेले त्याचे तेज सर्वत्र पसरते. संकटरूपी अरण्य तोडून टाकण्यासाठी तू हातात परशु धारण केला आहेस. तू नागबंध म्हणजे सर्पाचा कमरपट्टा आणि सर्पाचे यज्ञोपवीत धारण केले आहेस. हे चतुर्भुज विशाल नेत्र विनायका, तू या विश्वाची सर्व संकटे नाहीसे करून त्यांचा सांभाळ करतोस. जे लोक तुझे चिंतन नामस्मरण करतात त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही. त्यांचे सर्व मनोरथ तात्काळ सिद्धीला जातात. कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी सर्वप्रथम तुला वंदन केले जाते. हे लंबोदर गणेशा, तूच 14 विद्यांचा म्हणजे 4 वेद, 6 वेदांगे, पुराणे, मीमांसा, न्यायशास्त्र, धर्मशास्त्र यांचा स्वामी आहेस. तूच वेदशास्त्री पुराणे यांचे लेखन केले आहेस. म्हणून तर ब्रह्मदेवादी सर्व देव तुझे स्तवन करतात. हे गणेशा, अजिंक्य अवध्य अशा त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी भगवान शंकराने तुझेच स्तवन केले होते. हरी ब्रह्मादी देव कार्यारंभी तुलाच वंदन करतात. तुझ्या कृपेने त्यांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात. हे कृपानिधी गणनायका, हे मूषकवाहना, ओंकार स्वरूप, दुःखहर्त्या विनायका, मला बुद्धी दे. जे लोक तुला वंदन करतात त्यांची कार्ये सिद्धीला जातात. हे गणेशा, तू कृपासागर आहेस. तू सर्वांचा आधार आहेस. हे गजानना, माझे मनोरथ सिद्धीला जावेत म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार करतो. तू मला ज्ञान दे, बुद्धी दे. हे गणेशा, तू शरण आलेल्यांना वर देणारा आहेस. मी अज्ञानी आहे म्हणून तुला शरण आलो आहे. श्री गुरुचरित्र लिहावे अशी इच्छा आहे. तुझी माझ्यावर पूर्ण कृपादृष्टी असावी व मी हाती घेतलेला ग्रंथ सिद्धीला जावा अशी माझी तुला प्रार्थना आहे. आता मी विद्यादेवता सरस्वतीला वंदन करतो. तिच्या हाती विणा आणि पुस्तक असून ती हंसावर आरूढ झाली आहे. तिला वंदन केले असता ज्ञानप्राप्ती होते. हे सरस्वती माते, मी तुला वंदन करतो. वेदशास्त्री पुराणे तुझ्याच वाणीने प्रकट झाली आहेत. माते, मला चांगली बुद्धी दे. श्री नृसिंह सरस्वती हे माझे गुरु आहेत. त्यांच्या नावात तुझे नाव असल्याने तू मला आदरणीय, वंदनीय आहेस. हे जग कळसूत्री बाहुलीप्रमाणे तुझ्याच प्रेरणेने असते. म्हणून तू मला या ग्रंथलेखनासाठी प्रेरणा दे. मला स्फूर्ती दे. मला विद्या दे. आता मी ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवतांना वंदन करतो आणि विद्यादान मागतो. भगवान विष्णू हा विश्वाचा नायक आहे. तो लक्ष्मीसह क्षीरसागरात वास्तव्य करतो. शंख, चक्र, गदा, पद्मधारी त्या नरहरी विष्णूने गळ्यात वैजंतीमाळा धारण केली आहे. पितांबरधारी तो विष्णू शरणागतांना इच्छित वस्तू देतो. तो मोठा कृपाळू, दयाळू आहे. आता मी पंचमुख गंगाधर अशा शंकराला वंदन करतो. साक्षात जगन्माता पार्वती त्यांची पत्नी आहे. तोच या जगाचा संहार करतो म्हणून त्याला स्मशानवासी म्हणतात. व्याघ्रचर्म परिधान केलेल्या, सर्वांगावर सर्प धारण केलेल्या त्या शंकराला मी वंदन करतो. ज्याच्या मुखातून वेद निर्माण झाले त्या सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाला मी वंदन करतो.
सर्व देव यक्ष गंधर्व किन्नर सिद्ध साध्य सर्व ऋषीमुनी पराशर व्यास वाल्मिकी इत्यादी सर्वांना मी नमस्कार करतो. माझ्याजवळ कवित्व नाही, ग्रंथरचना कशी करतात हे मला माहीत नाही. मला मराठी भाषा नीट येत नाही, मला शास्त्रज्ञान नाही. म्हणून आपण सर्वांनी माझ्यावर कृपा करावी, माझ्या या ग्रंथलेखनास सर्वतोपरी मदत करावी. अशा प्रकारे सर्वांना विनंती करून मी माझ्या आई वडिलांना पूर्वजांना नमस्कार करतो. आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रात जन्मास आलेले सायनदेव हे आमचे मूळ पुरुष. साखरे त्यांचे आडनाव. त्यांचे पुत्र नागनाथ, त्यांचा पुत्र देवव्रत, देवव्रतांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील. अश्वलायन शाखेचे कश्यप गोत्रात जन्मास आलेल्या चौंडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई. माझा पिता गंगाधर ते सदैव श्रीगुरूचे ध्यान करीत असत. म्हणून मी माझ्या नावात माझ्या पित्याचे नाव गोवून सरस्वती गंगाधर असे स्वतःचे नाव धारण केले. श्रीगुरूंचे सदैव ध्यान करणाऱ्या सर्व साधू संतांना, संन्यासी यती तपस्वी या सर्वांना माझा नमस्कार. मी या सर्वांना प्रार्थना करतो की मी अल्पमती आहे, माझे बोबडे बोल गोड मानून घ्या. पूर्वीपासून आमच्या कुलावर श्रीगुरूंची कृपा आहे. त्यांनीच मला गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे. ते मला म्हणाले, तू आमचे चरित्रकथन कर, त्यामुळे तुझ्या वंशाला धर्मार्थ काम मोक्ष हे चारी पुरुषार्थ प्राप्त होतील. गुरूंची आज्ञा मला प्रमाण आहे. ती आज्ञा म्हणजे प्रसन्न झालेले कामधेनूच. श्रीगुरूंच्या आशीर्वादाने माझा ग्रंथ सिद्धीला जाईल अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे. श्री नृसिंह सरस्वती हे त्रयमूर्ती दत्तात्रेयांचा अवतार आहेत. त्यांचे चरित्र अगाध आहे, अपार आहे. त्यांचे वर्णन कोण करू शकेल? परंतु प्रत्यक्ष श्रीगुरूंनी मला आज्ञा केल्यामुळे मी ते सांगत आहे. ज्याला पुत्रपौत्रांची इच्छा असेल त्याने या चरित्राचे नित्यश्रवण पठण करावे. जो या चरित्र श्रवण पठण करील त्याच्या घरी लक्ष्मी नित्य वास करेल. त्याला सर्व प्रकारची ऐश्वर्य प्राप्त होईल. श्री गुरुकृपेने त्याला रोगराईची बाधा होणार नाही. पूर्वश्रद्धेने या चरित्राचे 7 दिवस पारायण केले असता सर्व प्रकारचे बंधने नष्ट होतील. अशी ही परमपुण्यदायक कथा मी सांगत आहे. श्रोते हो, ऐका. मी सांगतो यावर पूर्ण श्रद्धा ठेव. आम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. आपणही एकाग्र चित्ताने हे चरित्र श्रवण अनुभव घ्यावा. मी एक सामान्य मनुष्य म्हणून माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. भोजन केल्यानंतर पोट भरल्याचा तृप्तीचा ढेकर येतो, त्याप्रमाणे मी स्वानुभवातून बोलत आहे. ऊस दिसावयाचा काळा व वाकडा असेल तरी त्यातून अमृतासारखा गोड रस मिळतो. कावळ्याच्या विष्ठेतून बीजाचा प्रसार होतो व त्यातून पिंपळ उगवतो, हे लक्षात घ्या. श्री गुरुचरित्र प्रत्यक्ष कामधेनूच आहे. त्याचे श्रवण केले असता मनुष्याला परज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून श्रोते हो, आपण लक्षपूर्वक ऐका. श्री गुरु नृसिंह सरस्वती गाणगापूर क्षेत्री असताना त्या क्षेत्राची कीर्ती सर्वदूर पसरली. त्या क्षेत्री श्रीगुरूंचे कायम वास्तव्य असल्याने असंख्य लोक गाणगापूर क्षेत्री तीर्थयात्रेला सतत जात येत असत. तेथे जाऊन श्रीगुरूंची आराधना केली असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते. अनेकांनी हा अनुभव घेतला आहे. नामधारक नावाचा एक भक्त सदैव श्रीगुरूंचे चिंतन करीत असे. एकदा त्याला श्रीगुरु दर्शनाची तीव्र ओढ लागली, म्हणून तो तहान भूक विसरून गाणगापुरेकडे निघाला. आता एकतर श्रीगुरूंचे दर्शन तरी घेईन, नाहीतर या नश्वर देहाचा त्याग करीन, असा निर्धार करून तो श्रीगुरूंच्या स्मरण करीत जात होता. तो मनात श्रीगुरूंना आळवीत होता. अहो गुरुदेव, लोखंडाला परीस स्पर्श होताच त्याचे सुवर्ण होते असे म्हणतात. आपले नाम परीस आहे, ते माझ्या हृदयात सदैव आहे असे असता मला इतके दुःख का बरे भोगावे लागते? परीस स्पर्शाने जर लोखंडाचे सोने झाले नाही तर दोष कुणाचा, हे लक्षात घेऊन माझ्यावर कृपा कर. अहो गुरुदेव, आपण कृपावंत आहात, परमदयाळू आहात, सर्वांच्यावर आपण कृपा करता. मग माझ्याबद्दल आपणास दया का बरे येत नाही? आपण मला दर्शन दिले नाही तर मी कोठे जाऊ? अशा प्रकारे अत्यंत व्याकुळ झालेला तो नामधारक पुन्हा पुन्हा श्रीगुरूंची आळवणी करीत होता.
अहो गुरुदेव, कलियुगात श्री गुरु हेच श्रेष्ठ आहेत. ते कृपासिंधू आहेत, भक्तांचे कृपासिंधू, भक्तांचे रक्षण करते आहेत. ते नृसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील. ते आपल्या भक्तांचे रक्षण करतील असे वेदवचन आहे. आपण ती वेदवाणी खरी करून दाखवा. हे दयासागरा, मला भावभक्ती माहीत नाही, माझे मन स्थिर नाही. तुम्ही कृपासागर आहात, माझ्यावर कृपा करा. आई आपल्या बाळाला कधी दूर ठेवते का? तुम्ही तर माझे माता पिता सखा बंधू आहात. परंपरेने तुम्हीच आमची कुलदैवता आहात. माझ्या वंशात परंपरेने आपली भक्ती चालली आहे, म्हणून मी सुद्धा तुमचेच भजन पूजन करीत आहे. हे नरहरी, माझे दैन्य दारिद्र्य दूर करा. तुम्हीच अखिल विश्वाचे पालनपोषण करते. सर्व देवतांचे तुम्हीच दाते आहात. मग तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाकडे काय मागणार? तुम्ही सर्वज्ञ आहात असे पुराणे सांगतात. मग माझ्या मनातील दुःख तुम्हाला का समजत नाही? बाळाला काय हवे आहे हे त्याच्या आईला लगेच समजते. मग मला काय हवे हे तुम्हाला समजत नसेल का? हवे तेव्हा द्यावे असे जर तुमचे मत असेल तर मला सांगा. दैत्यबळीने संपूर्ण पृथ्वी तुम्हाला दिली, त्याला तुम्ही पाताळ लोकात पाठविले. तुम्ही श्री रामावतारात विभीषणाला लंकेचे राज्य दिले, त्याने तुम्हाला काय दिले? ध्रुवाला तुम्ही अढळपद दिले, त्याने तुम्हाला काय दिले? सर्व पृथ्वी निक्षत्रिय करून ब्राह्मणांना दिली, त्यांनी तुम्हाला काय दिले? केवळ तुम्हीच या जगाचे पालनपोषण करणारे आहात. मी एक सामान्य मशक तुम्हाला काय देणार? अहो, साक्षात महालक्ष्मी तुमच्या घरी रात्रंदिनी पाणी भरत आहे. असे असताना तुम्ही माझ्याकडे काय मागता आणि मी तरी काय देणार? लहान बाळाला दूध पाजणारी आई त्याच्याकडे काय मागते? काहीच नाही. आधी देऊन मग देणाऱ्याला दाता असे कसे म्हणता येईल? सामान्य मनुष्य अगोदर काहीतरी सेवा घेतो, मग त्याचा मोबदला देतो. याला दातृत्व म्हणत नाही. मेघ जलवृष्टी करून तळी विहीर पाण्याने भरतो, पण तो त्याबद्दल काहीच मागत नाही, कुणाचीही सेवा घेत नाही. आता सेवेबद्दल बोलायचे तर आमच्या पूर्वजांनी अनेक वर्षे तुमची मनोभावे सेवा केली आहे. म्हणजे आमचे वडिलोपार्जित सेवारूपी धन तुमच्याकडे आहे. त्या बदल्यात तुम्ही माझा सांभाळ करा. तुम्ही असे केले नाही तर मीही सर्व संतांना सांगून तुमच्याकडे इष्टते जिंकून घेईन. खरे तर तुम्हाला काहीच कठीण नाही. मग माझ्याविषयी असे कठोर का वागता? मी तुमचा दासानुदास आहे. प्रल्हादसारख्या दैत्याचे तुम्ही कैवारी झालात, मग तुम्हाला माझी दया का येत नाही? मी असा कोणता अपराध केला म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत नाही? आई रागावली तर बालक पित्याकडे जातो, पण पिता रागावला तर तो आईच्या कुशीत शिरतो. अहो गुरुदेव, तुम्हीच माझे आईवडील आहात, मग मी कोणाकडे जाऊ? तुम्ही अनाथरक्षक आहात, म्हणून तुम्हीच माझे रक्षण करा. माझ्या बोलण्याने पाषाणालाही पाझर फुटेल. मग माझ्याविषयी तुम्हाला करुणा का येत नाही? त्या नामधारक शिष्याने अशी परोपरी विनवणी केली असता कृपाळू गुरुनाथ त्याच्याकडे धावत आले. श्रीगुरु येताच त्या नामधारकाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. त्याचे मन शांत झाले. त्याने आपल्या मोकळ्या केसांनी त्याच्या चरणांवरील धूळ झाडली. डोळ्यातील आनंदाश्रूंनी त्यांच्या चरणांना स्नान घातले. त्यांची आपल्या हृदयमंदिरात स्थापना करून यथाविधी पूजा केली. त्याच्या हृदयात श्रीगुरु स्थिर झाले. अशा प्रकारे श्रीगुरु आपल्या भक्तांच्या हृदयात वास्तव्य करतात. त्यामुळे सरस्वती गंगाधर अतीव संतोष होतो. अशा रीतीने श्रीगुरुचरित्र मंगलाचरण नावाचा पहिला अध्याय समाप्त झाला. धन्यवाद.